जग कितीही मॉडर्न झालं तरी आम्ही आमचा दसरा पारंपरिक नैसर्गिक जगण्यातूनच साजरा करणार आणि आमची संस्कृती टिकवून ठेवणार। तर मग चला पाहूया पश्चिम घाटातल्या या धनगर गवळ्यांचा दसरा उत्सव। एकेकाळी सह्याद्रीच्या डोंगर माथ्यावर वसलेला धनगर गवळी समाज कोकण, गोवा, पश्चिम महाराष्ट्र आणि पश्चिम कर्नाटकात पसरला, पण आपल्या मातीच रुजलेल्या संस्कृतीशी अजूनही चिकटून आहे। पावसाळा संपत आला की नवरात्रीच्या नवमी आणि दशमीच्या दिवशी धनगरी दसरा साजरा करतो। या दसऱ्याच्या पूजनात आम्ही सगळ्यात वरचा मान देतो तो पश्चिम घाटातल्या मान्सून बायोडायव्हर्सिटीला। आयुर्वेदाचा वारसा जपण्यासाठी दरवर्षी पूर्वजांनी राखलेल्या जंगलात जातो। कवंडाळ, कागला अशी शेकडो आयुर्वेदिक वनस्पती, फुले, फळे शोधून आणतो आणि दसऱ्याच्या फुलोरा म्हणजेच माटोळी बांधतो। फुलोऱ्याला जितकी जास्त फळं तितका जैवविविधता संपन्न आपला समाज। दसरा उत्सवात आम्ही निसर्ग देवतेला बेस्ट क्वालिटी फूड ऑफर करतो। दूध, भात, लोणी, तूप, ताक, दुर्मिळ रानभाज्या, कंदमुळांच्या इकॉलॉजिकल डिशेस बनवतो। डीजे आणि लाऊडस्पीकरपेक्षा आम्ही आमच्या मातीतल्या लोकगीत, लोकनृत्य सादर करतो। ते आपल्या निसर्गालाही आवडतं। धर्माच्या नावावर सणांच्या बाजारीकरणाला आणि राजकारणाला बळी न पडता त्यातला साधेपणा, सामाजिक बांधिलकी जपणारी आणि निसर्गाला पूजणारी संस्कृती आम्ही जपतो। चला तर आपला दसरा पर्यावरणपूरक साजरा करूया, पश्चिम घाटाला स्वर्गासारखे ठेवूया आणि जल, जंगल, जमीन जपूया।